वेलकम बॅक टू चॅनल मनमोहिनी. सो आज मी जात आहे डान्स कॉम्पिटिशनला पनवेलला. सो मला कालच कळले की आज डान्स कॉम्पिटिशन आहे आणि हा डान्स कॉम्पिटिशनची एक थीम आहे जिकडे आम्हाला आशा भोसलेजींच्या सॉन्गवरती डान्स करायचा आहे. तर त्यांनी रूल ठेवला आहे जेवढे पण डान्सर परफॉर्म करणार आहे सगळ्यांना आशाजीच्या सॉन्गवरती डान्स करायचा आहे. सो लकीली माझ्याकडे पिया तू अब तो आजा जे आशाजीच्या सॉन्ग लिस्टमध्ये आहे आणि तो सॉन्ग मला खूप आवडतो आणि त्याचं रुटीन माझ्याकडे सेट आहे. तर मी आज परफॉर्म करणार आहे. मी प्रॅक्टिस केली आहे आज. तर बघूया आजचा परफॉर्मन्स डे कसा जातोय. लेट्स गो. गाईज माझ्यासोबत सचिन येतोय. तर तो माझा डान्स क्लासचा फ्रेंड आहे. तो पण येतोय आणि जे माझ्या ब्लॉगमध्ये नेहमी असतात सागर सर पण येतात. आम्ही तिघं चाललोय आता ओलाने. तर अजून एक सस्पेन्स आहे ब्लॉगमध्ये ते तुम्हाला मी लास्टला सांगणार. ओके बाय. तर पुढे बसलेत आणि सचिन मागे. सो गाईज कॉम्पिटिशनसाठी आम्ही चाललो आहे पनवेलला आम्ही चाललो आहे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाला. तर भेटूया. गाईज गाडीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आली आहे बघा. AC प्लस फॅन. विनंतीला मान देऊन दादांनी फॅन लावला. वा, फॅनची हवा पण आहे, एसीचा गारवा पण आहे. आमच्या विनंतीला मान देऊन त्या दादांनी फॅन सुद्धा लावले पाहिजे बघा. म्हणजे माझी पुढची केस उडाली म्हणजे सक्सेसफुल प्लॅन. पोचलो आम्ही काय जस्ट. सचिन राहिला. सो गाईज हा लिफ्टचा व्ह्यू बघा काय सुपर्ब होता. सो गाईज ऑडिटोरियमला पोहोचून आधी मी रजिस्ट्रेशन केलं आणि ऑडिटोरियम चेक केला आणि ग्रीन रूम चेक केला. सो सगळ्यात आधी मी माझं आउटफिट घातलं कारण की नंतर मला घाई नको होती आणि मी माझं आउटफिट चेक पण केलं. मी खूप छान दिसत होती आय नो. सो त्याच्यानंतर मी पटकन माझं जे बेसिक मेकअप रुटीन आहे ते फटाफट केलं. सो प्रायमर देन फाउंडेशन कॉम्पॅक्ट हे सगळं यूज केलं आणि पटापट रेडी झाली कारण की त्यांनी मला सांगितलेलं की तुमचा नंबर 9th आहे. सो तुम्ही लवकर रेडी व्हा आणि लवकर इकडे येऊन एंट्री करा. सो मी फटाफट रेडी झाली. फर्स्ट टाइम यूज करते आहे. चला लावूया. सगळ्या डान्स कॉम्पिटिशनला माझे हेअर्स मेकअप ड्रेसिंग सगळं मी स्वतःच करते आणि हे मी डे बाय शिकली आहे की मला हे सगळं स्वतःच करावं लागणार कारण की मी सोलो परफॉर्मन्स करते आणि मोस्ट ऑफ टाईम रेडी होताना माझ्यासोबत कोणी नसतं. तर असा काही मेकअप आणि हेअरस्टाईल मी केलेली आज. सो गाईज बघा मी असं माझं आय मेकअप केलं. आय एम ऑल डन विथ माय मेकअप विथ माय हेअर्स माय ज्वेलरीज अँड माय कॉस्ट्यूम. मी डन आहे. आता मी थोडंसं वॉर्मअप करणार आणि जेव्हा माझं नाव अनाऊन्स होईल तेव्हा मी परफॉर्म करणार. गाईज तुम्हाला मी सांगितलेलं या ब्लॉगमध्ये एक सरप्राईज आहे. तर या कॉम्पिटिशनचे जज आहेत आपले सागर सर आणि सुमिता मॅम. तर ह्या कॉम्पिटिशनमध्ये एक मेल जज आणि एक फिमेल जज होते आणि मेल जज आपले सागर सर होते आणि फिमेल जज सुमिता मॅम होते. तर
खूप मजा आली आणि सागर सरांसमोर परफॉर्म करायला पण मला खूप छान वाटलं. त्यांचं काम झालंय आता. सर रेडी रिझल्टसाठी? वाव गाईज, आम्ही चहा पितोय. गाईज आता आम्ही परत चाललोय चहा प्यायला. सगळ्यांना परत चहा प्यायचंय. सो सागर करंजेकर सर आता जजिंग करतायत आणि झाला आहे बट त्याचं रिझल्ट डिक्लेरेशन नंतर आहे. तर आम्ही आता चाललोय चहा प्यायला आणि थोडी भूक पण लागली आहे. सो आम्ही जातो, बघूया काय भेटते खायला प्यायला. स्वागत आपण करणार आहोत. दहीपुरी टेस्ट करूया. करणार आहे दहीपुरी. लय मोठा आहे. आता आम्ही खाणार आहे सुकी पुरी हक्काची. करणार होते कोणाचं थर्ड, सेकंड, फर्स्ट आणि कॉन्सोलेशन प्राईज कोणाला मिळणार आहे हे आता सगळं डिक्लेअर होणार होतं. आणि मी एक्सायटेड पण होती आणि नर्वस पण होती. हा मुमेंट एका डान्सरच्या लाईफमध्ये येतच असतो. तर येस, जिना प्रतिवर्षी एनर्जी क्लासिक 80s 70sच्या गाण्यावरती मॉडर्नायझेशनच्या माध्यमातून ज्या ताकदीने दिली, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या मोहिनी राठोड यांच्यासाठी. प्रथम पारितोषिक 5,000 रुपये रोख आणि सर्व गेस्टना एकत्र विनंती करतो. संतोष सर, आपण सागरची, दर्शना मॅडम, दीदी, आपण सगळ्यांनीच एकत्र या पारितोषिकासाठी सहभागी व्हावं. पहिलं पारितोषिक या ठिकाणी मोहिनी राठोड, साहीच्या साही विजयी स्पर्धकांचे. मी विनंती करेन क्विकली साही स्पर्धकांनी बॅकस्टेजला यायचं आहे. आपण एक क्विक फोटो नंतर घेणार आहोत. प्रेरणा, ईश्वरी, कुशलक्षणा, मिताली, प्रशांत, मोहिनी सगळ्यांनी ट्रॉफीज घेऊन बॅकस्टेजला यायचं आहे. आपण एक ग्रुप फोटो या ठिकाणी घेणार आहोत आणि मग बाकीच्या गोष्टी पण आपण त्या ठिकाणी टेक्निकल करून घेऊ. सगळ्यांनी बॅकस्टेजला थांबायचंय. सो गाईज, मी जिंकली आहे फर्स्ट प्राइज. मला विश्वास नाही होतोय की मी जिंकली आहे फर्स्ट प्राइज. सो थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांची अशी साथ माझ्यासोबत राहू दे आणि ब्लॉग बघण्यासाठी खूप खूप थँक्यू अँड सी यू इन द नेक्स्ट